ओके, स्टार्ट करू आपण आता. लास्ट लेक्चर मध्ये आपण ओरिएंटेशनच्या मेथड्स, ओरिएंटेशन बाय बॅकसाइटिंग, ओरिएंटेशन बाय मॅग्नेटिक निडल हे पॉइंट्स कव्हर केले होते. ह्या लेक्चर मध्ये आपण मेथड्स ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग बघणार आहे. त्याआधी आपण एकदा रिव्हिजन घेऊया पहिल्या पॉइंट पासून. तर फर्स्ट पॉइंट होता आपला प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग. ओके, काय प्रिन्सिपल? व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग? Parallelism. Parallelism. Okay. The meaning of parallelism. Meaning of parallelism. Fast. The rays drawn from station to the object on the paper are parallel to the object on the ground. बरोबर आहे. नेक्स्ट पॉइंट होता आपला अजून एक, प्लेन टेबल मेथड इज अ ग्राफिकल Graphical method. मेथड. ओके, प्लॉटिंग आणि फील्ड वर्क आपण सायमल्टेनियसली करत असतो. नंतर ऍसेसरीज बघितले आपण. ऍसेसरीज ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग आर Plane table, alidate, spirit level, compass, and U4. एकदम बरोबर. ओके, प्लेन टेबलचं फंक्शन सांगा. टू लोकेट ऑब्जेक्ट To ऑन अ locate शीट. the object on sheet. To locate the object on the sheet. Okay. Next, types of alidates are Plane alidate and telescopic alidate. प्लेन alidate and telescopic alidate. ओके, आपण कोणता alidate बघितलं सिलेबस Plane मधलं? alidate. प्लेन प्लेन alidate. alidate बघितलं. ओके, alidate दोन्ही एंडला काय आहे? Object van and Object van आय व्हॅन आणि ऑब्जेक्ट व्हॅन आहे. बरोबर. ओके, हा आहे तो प्लेन टेबल आहे. प्लेन टेबल हा आहे तो ट्रायपॉड स्टँड आहे. हा आहे तो टेबल आहे. याची साईज जी आहे ती 750 बाय 400 आहे. वरचा सरफेस जो आहे तो लेवल्ड आहे आणि खाली आहे ते एक सर्क्युलर शेडेड प्लेट आहे. त्याच्या सहाय्याने आपण काय करणार आहे, प्लेन टेबल आणि ट्रायपॉड स्टँड फिक्स करणार आहे ऑन द ग्राउंड. ओके, नंतर ऍलिडेट बघितलं. ऍलिडेटचे दोन टाइप्स आहेत, एक म्हणजे प्लेन ऍलिडेट, सेकंड वन टेलिस्कोपिक ऍलिडेट. ओके, तर प्लेन ऍलिडेट हा असा आहे ज्याला दोन एंडला, प्लेन ऍलिडेटच्या दोन एंडला दोन व्हॅन आहेत. एक आहे तो ऑब्जेक्ट व्हॅन आहे आणि साईट व्हॅन आहे. तो ऑब्जेक्ट व्हॅन आणि साईट व्हॅन आहे कसं ओळखणार? ऑब्जेक्ट van हॉर्स एअर असते. ओके, बरोबर आहे. ऑब्जेक्ट व्हॅनला काय अटॅच असणार? सेंटरला हॉर्स एअर अटॅच असणार. ओके, नंतर तुम्ही जी रे ड्रॉ करणार आहे बाय युझिंग द ऍलिडेट, बरोबर आहे का? त्या एजला काय म्हणायचं? Beveled edge. ओके, आहे जी एज आहे त्याला काय म्हणायचं? बेवेल्ड एज. नंतर ऍलिडेटचं फंक्शन काय आहे? Bisecting the object. For bisecting the object. For bisecting the object. ओके, नेक्स्ट ऍसेसरीज आहे स्पिरिट लेवल. स्पिरिट लेवलचं फंक्शन काय आहे? Leveling. लेवलिंग द प्लेन टेबल. नंतर हे आहे ते स्पिरिट लेवल, ज्याचं फंक्शन काय आहे? लेवलिंग द इन्स्ट्रुमेंट. नंतर कंपास. कंपासचे दोन टाइप्स आहेत, एक म्हणजे ट्रप कंपास आणि सेकंड वन सर्क्युलर बॉक्स कंपास. तर आपण ट्रप कंपास बघितलं. ट्रप कंपासचं फंक्शन काय आहे? मार्किंग द मार्किंग द नॉर्थ डायरेक्शन. एकदम बरोबर. आता मला सांगा, नॉर्थ डायरेक्शन कुठं मार्क करणार आहे आपण? राईट हँड टॉप Right hand टॉप कॉर्नरला मार्क करणार. एकदम बरोबर. आता तुम्हाला कसं समजणार आहे की ती तुमची नॉर्थ डायरेक्शन आहे ती? 0 एकदम बरोबर. मॅग्नेटिक निडल जेव्हा 0 ला कोइन्साइड होणार आहे ती तुमची काय असणार आहे? नॉर्थ डायरेक्शन असणार आहे. आणि लगेच तुम्ही काय करून घेणार आहे? मार्क करून घेणार आहे. ओके, नेक्स्ट लास्ट ऍसेसरीज यू फॉर्क. फंक्शन काय यू फॉर्कचं? Centering the instrument. सेंटरिंग द प्लेन टेबल. व्हेरी गुड. नेक्स्ट टेम्पररी ऍडजस्टमेंट बघितले आपण. टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ प्लेन टेबल. ओके, 5 ऍडजस्टमेंट आहेत. त्यातली पहिली स्टेप काय आहे? Fixing the table on on tripod. tripod stand. ओके, फिक्सिंग द टेबल ऑन द ट्रायपॉड स्टँड. ओके, नेक्स्ट सेकंड Leveling. थर्ड वन Centering. सेंटरिंग. फोर्थ वन
Marking the Marking not the direction. In the not direction. And last one, Orientation. orientation. Okay, orientation केव्हा करणार तुम्ही? मोर दॅन वन स्टेशन असलं. मोर दॅन वन स्टेशन असते की तुम्ही ओरिएंटेशन अडॉप्ट करणार. एकदम बरोबर. ओरिएंटेशनचे 2 टाइप्स कोणते? ओरिएंटेशन बाय Orientation by backsetting. backset. Orientation by backstatic needle. Okay, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? Yes, Yes, sir. sir. ओके. Yes, sir. नेक्स्ट ओके. नेक्स्ट पॉइंट आहे मेथड्स ऑफ प्लेन टेबल. ओके, 4 मेथड्स आहेत इथं. The following are the 4 methods of plane table. First one is the radiation, second one intersection, third one traversing, and fourth one resection. तुम्हाला सिलेबस मध्ये 3च मेथड्स आहेत. रिसेक्शन मेथड तुम्हाला डिग्रीला आहे. रेडिएशन, इंटरसेक्शन अँड ट्रॅव्हर्सिंग ह्या मेथड्स आपण बघणार आहे. त्यामध्ये फर्स्ट मेथड रेडिएशन. आता सपोज रेडिएशन मेथड केव्हा तुम्ही यूज करणार? सपोज की माझ्याकडे म्हणजे स्टेशन पॉइंट एकच आहे, म्हणजे एका स्टेशन पॉइंट मधून मला खूप सारे ऑब्जेक्ट लोकेट करायचे ऑन दी शीट. ओके, रेडिएशन मेथड तुम्ही केव्हा यूज करणार आहे? सपोज मला एका स्टेशन पॉइंटवरून, म्हणजे मी एकदा इन्स्ट्रुमेंट सेट केलं ग्राउंडवर आणि खूप सारे ऑब्जेक्ट दिसतात मला, एक 5-6 ऑब्जेक्ट दिसतात. मग त्या एका स्टेशन पॉइंट वरून मला जे काय ऑब्जेक्ट आहेत, नंबर ऑफ ऑब्जेक्ट आहेत ते लोकेट करायचे असतील, म्हणजे एका स्टेशन पॉइंट वरून नंबर ऑफ ऑब्जेक्ट मला जर लोकेट करायचे असतील तेव्हा मी रेडिएशन मेथड यूज करणार. ओके, तुम्ही ग्राउंडवर इन्स्ट्रुमेंट घेऊन गेला आणि ते इन्स्ट्रुमेंट फिक्स केलं आणि फिक्स केल्यानंतर तुम्हाला 5-6 ऑब्जेक्ट लोकेट करायचे विदाउट शिफ्टिंग द इन्स्ट्रुमेंट. ओके, तर इन्स्ट्रुमेंट मी जेव्हा शिफ्ट करेल तेव्हा त्या एकाच इन्स्ट्रुमेंट स्टेशन वरून मला 5-6 ऑब्जेक्ट जर लोकेट करायचे असतील तेव्हा मी रेडिएशन मेथड यूज करणार. ओके, बघा, दिस मेथड इज सुटेबल फॉर लोकेटिंग द ऑब्जेक्ट फ्रॉम अ सिंगल स्टेशन. एका सिंगल स्टेशन वरून तुम्ही नंबर ऑफ ऑब्जेक्ट लोकेट करू शकता. In this method, the rays are drawn from the station to the object and the distance from the station to the object are measured and plotted to any suitable scale along with the respective rays. Okay, तर एका सिंगल स्टेशन मधून तुम्हाला नंबर ऑफ ऑब्जेक्ट लोकेट करायचे असतील तर रेडिएशन मेथड यूज करायची, एवढं लक्षात राहू द्या. एका सिंगल स्टेशन वरून तुम्हाला नंबर ऑफ ऑब्जेक्ट लोकेट करायचे असतील तेव्हा तुम्ही रेडिएशन मेथड यूज करणार. ओके, आणि जे काही ऑब्जेक्ट आहेत ते कसे लोकेट करणार आहे तुम्ही? आता मला हा बी ऑब्जेक्ट लोकेट करायचा होता ऑन शीट, तर कसं मेजर लोकेट केला हो? हा बी ऑब्जेक्ट आपण कसा लोकेट केला ऑन शीट? हा बी ऑब्जेक्ट मी शीटवर कसा, आवाज नाही आला? ग्राउंडवरचे बी डिस्टन्स मेजर करू. एकदम बरोबर आहे. ग्राउंडवरचं डिस्टन्स म्हणजे त्या स्टेशन पासून ते त्या ऑब्जेक्ट पर्यंत डिस्टन्स मेजर करणार. ते डिस्टन्स मेजर केल्यानंतर स्केलनुसार ते कन्वर्ट करणार आणि ते ऑन शीट तो ऑब्जेक्ट लोकेट करणार. सेम इथं पण सेम तेच सांगितलं. इन दिस मेथड द रेज आर ड्रॉप फ्रॉम द स्टेशन टू द ऑब्जेक्ट अँड डिस्टन्स आर मेजर फ्रॉम स्टेशन टू द ऑब्जेक्ट आर मेजर्ड अँड प्लॉटेड टू एनी सुटेबल स्केल अलॉंग विथ द रिस्पेक्टिव्ह रेज. ओके, तर सिंपल लक्षात ठेवायचं की एका सिंगल स्टेशन मधून नंबर ऑफ ऑब्जेक्ट मला लोकेट करायचे असतील तेव्हा मी रेडिएशन मेथड यूज करणार. तर प्रोसिजर बघू आपण रेडिएशन मेथडची. सगळ्यांना स्क्रीन दिसते का बघा? Yes, sir. ओके, आता इथे तुम्हाला नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट दिसते. हा काय वूड सारखं दिसतंय, ह्याला काय म्हणायचं? आपण शिकलोय बघा चेन सर्विंग मध्ये. काय म्हणायचं ह्याला? Peg. Arrow. काय काय म्हणायचं ह्याला? चेन सर्विंग मध्ये बघितलंय बघा आपण हे. काय आहे हे? पेग ऐकलं का? पेग ओके, बघा लक्ष द्या. आता हे तुम्हाला दिसतं तो प्लेन टेबल आहे, हे शीट आहे. ओके, हा पेग आहे. ह्याचा काही तुम्ही यूज आपण केलाय चेन सर्विंग मध्ये.
त्यांनी दाखवतेच बघा सगळे इन्स्ट्रुमेंट. हा जो आहे तो काय आहे? हा जो आहे तो हे काय आहे? टेप टेप आहे. कशासाठी लागणार आहे? फॉर मेजरिंग द डिस्टन्स, फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ओके, मला सांगा हे तुम्हाला दिसतंय हा काय हो? Validate. हा आहे तो ऍलिडेट. ओके, ह्या ऍलिडेटच्या जिथं तुम्हाला हॉर्स एअर दिसेल ते काय असणार आहे? तुमचा ऑब्जेक्ट व्हॅने असणार आहे. आणि जिथं तुम्हाला स्लेट दिसतंय हे असणार आहे आय व्हॅने असणार. नंतर हे काय दिसतं तुम्हाला इथं? कल्सर फिरवतोय बघा मी. हा हे काय आहे? काय आहे? Spirit level. स्पिरिट लेवल. नंतर हे काय आहे? Trap compass. Truck compass. आणि हा काय आहे? U for. हा आहे तो यू फॉर्क. ओके, हा आहे तो यू फॉर्क. त्याला काय सस्पेंड केलाय? लंबोब असा सस्पेंड केलाय. ओके, आणि हे मेन काय आहे आपला हा टेबल, ह्याला काय म्हणायचं? Plane table. Plane Plane table. table. आणि इथे एक ऑब्जेक्ट आहे सपोज. हा एक हे जे दिसतंय तुम्हाला हे काय आहे? Ranging rod. Ranging rod. म्हणजे इन्स्ट्रुमेंट ओळखता येते. ओके, तर आपण बघू पुढे. हे स्पिरिट लेवल आहे. ह्या स्पिरिट लेवलचा पर्पज काय असणार आहे? चारी स्पिरिट लेवलचा पर्पज काय आहे? फॉर Leveling. लेवलिंग. एकदम. हा आहे तो यू फॉर्क आहे. यू फॉर्कचे साइन आपण सेंटरिंग करणार आहे. आणि हा आहे तो ऍलिडेट. ओके, तुमचं पहिलं प्रॅक्टिकल हेच आहे. आता बघा इथं हे प्लेन टेबलवर मी काय केलंय बघा, हे शीट फिक्स करून घेतलंय पहिल्यांदा. म्हणजे स्टार्टिंगचं आपलं काय असणार आहे? टेम्पररी ऍडजस्टमेंट सांगा. सपोज मी आता ग्राउंडवर इन्स्ट्रुमेंट घेऊन गेलो, एवढ्या नंबर ऑफ ऍक्सेसरीज घेऊन गेलो, तर डायरेक्ट आता इन्स्ट्रुमेंट मी सेट करतोय. म्हणजे माझी टेम्पररी ऍडजस्टमेंट पहिली कोणती असणार आहे? फिक्सिंग द टेबल ऑन दी ट्रायपॉड स्टँड. म्हणजे हे तुमची पहिली ऍडजस्टमेंट असणार आहे. हा तुमचा ट्रायपॉड स्टँड आहे, त्यावर तुम्ही काय माउंट केलाय? प्लेन टेबल माउंट केलाय. बरोबर आहे का? फिक्सिंग कशाने केलं? विथ द हेल्प ऑफ विंग नट. ओके, तर पहिली ऍडजस्टमेंट करून घेतली की मी टेबल फिक्स केला ऑन द ट्रायपॉड स्टँड. नंतर सेकंड ऍडजस्टमेंट बघा आता काय असणार आहे. त्या सेकंड ऍडजस्टमेंट जे असणार आहे ते आपले काय असणार आहे? लेवलिंग असतं. ओके, बघा आता लेवलिंग करणार आहे मी विथ द हेल्प ऑफ स्पिरिट लेवल. आता हे मी हा जो दिसतोय तुम्हाला हे आहे ते स्पिरिट लेवल आहे. स्पिरिट लेवल काय करणार तुम्ही? ओके, ह्या स्पिरिट लेवलच्या सहाय्याने काय करून घेणार तुम्ही? हा स्पिरिट लेवल तुम्ही 4 कॉर्नर जे दिसतात तुम्हाला प्लेन टेबलचे 1, 2, 3 आणि 4 असे 4 कॉर्नरला स्पिरिट लेवल काय करायचे? प्लेस करायचे. ओके, प्लेस केल्यानंतर काय चेक करणार आहोत तुम्ही? Bubble center ला. Bubble center ला. आहे का नाही ते चेक करणार. बबल जर सेंटरला नसेल तर काय करायचं तुम्ही? ट्रायपॉड स्टँड किंवा प्लेन टेबल मूव्ह करायचा, थोडा ऍडजस्ट करायचा आणि तो बबल सेंटरला आणायचा. आणि लास्ट एकदा प्लस मध्ये तो स्पिरिट म्हणजे एकदा उभं हॉरिझॉन्टल ठेवा, एकदा स्पिरिट लेवल, नंतर व्हर्टिकल ठेवा. प्लस साइन मध्ये ते स्पिरिट लेवल मध्ये ठेवायचे आणि चेक करायचं की बबल सेंटरला आहे का नाही. बबल सेंटरला असला की तुमच्या त्या इन्स्ट्रुमेंटची काय झाली? लेवलिंग झाली. ओके, आता नंतर लेवलिंग नंतर सेंटरिंग. सेंटरिंग कशाने करणार आहे तुम्ही? यू U फॉर्क. for. म्हणजे ग्राउंडवरचा पॉईंट शीटवर आणायचा. बरोबर आहे का? तरी हा जो तुम्हाला दिसतोय हे दिसतंय का? हे आहे ते यू फॉर्क आहे. ते यू फॉर्कच्या ह्या एंडला काय म्हणायचं हो? इथल्या एंडला पॉइंटेड. पॉइंटेड म्हणायचं. आणि दुसऱ्या एंडला काय असणार आहे? प्लम्बॉब. Plumb. प्लंबॉब असणार. एकदम बरोबर. बघा आता मी प्लंबॉबच्या सहाय्याने काय करतोय? या पॉइंट खाली प्लंबॉब जिथं टच झालाय आणि या पॉइंटेडच्या सहाय्याने काय केलं मी इथं ग्राउंडवरचा पॉईंट काय केला? शीटवर घेतला. बघा प्लंबॉब खाली टच झालाय, तो टच झालेला पॉइंट आणि इथला हा पॉइंट हे काय असणार आहेत? एकाच लाईन मध्ये असणार आहे. म्हणजे मी काय केलं? सेंटरिंग केली इन्स्ट्रुमेंट विथ द हेल्प ऑफ यू फॉर्क. ओके, ओके,
हा जो तुम्हाला दिसतोय तो ग्राउंड वरचा पॉइंट आहे जो शीट वर घेतलाय मी. सपोज तो पॉइंट काय आहे पी आहे. ओके, थोडा अंदाज दिसतोय मला, तुम्हाला दिसणार नाही पण तरी हा जो दिसतोय तुम्हाला काय आहे तो पॉइंट पी आहे. ओके, सेंटरिंग केल्यानंतर ओके, आता इथे त्यांनी ऍडजस्टमेंट दाखवल्या नाहीत केलेल्या. आता सेंटरिंग झाली, लेवलिंग झाली, काय राहिलं अजून? कोणती ऍडजस्टमेंट राहिली? Not direction. नॉर्थ नॉट डायरेक्शन. डायरेक्शन राहिली. बरोबर आहे का नाही? नॉट डायरेक्शन राहिली. तर नॉट डायरेक्शन साठी काय घ्यायचं? हे ट्रप कंपास घ्यायचं आणि कुठं ठेवायचं? राईट हँड Right hand राईट top हँड corner. कॉर्नरला प्लेस राईट हँड करायचं. टॉप आणि कॉर्नर. काय चेक करायचं प्लेस केल्यानंतर? 0 0 Zero Needle to 0 the 0 ला आहे का? Coincide होते. हा, मॅग्नेटिक निडल 0 ला कोइन्साइड आहे का नाही ते चेक करायचं. असेल तर ठीक, नसेल तर काय करायचं? प्लेन टेबल थोडा मूव्ह करायचा. मूव्ह करताना अजिबात सेंटरिंग लेवलिंग डिस्टर्ब झाली नाही पाहिजे. ओके, आता नंतर आता हा तुमचा पी पॉइंट आहे. ह्या पी पॉइंट वर हा एक सिंगल स्टेशन आहे. तिथं काय ठेवणार आहे? तुम्ही ऍलिडेट ठेवणार आहे. हा जो तुम्हाला पॉइंट पी दिसतोय त्यावर मी काय ठेवतोय? आता ऍलिडेट प्लेस करतोय. एकदम त्या पॉइंटला टच होईल तसा तो ऍलिडेट प्लेस करायचा आहे. त्या पॉइंटला टच होईल असा ऍलिडेट प्लेस करायचा आहे. ओके, तर तुम्हाला इथे दिसतंय बघा फिगर मध्ये, पॉइंट पी ला टच होईल तसा ऍलिडेट त्यांनी प्लेस केला आणि ऑब्जेक्ट आणि आय व्हॅन आहे बघा, तुम्हाला इथे क्लिअर दिसतंय का इथं हॉर्स एअर तुम्हाला? येस yes, सर. sir. Yes, sir. Yes, sir. हे काय असणार आहे? ऑब्जेक्ट व्हॅल्यू असणार आहे, काय व्हॅल्यू असणार आहे? I Object. value. Object. आय Object काय 1. असणार आहे? ऑब्जेक्ट व्हॅल्यू असणार आहे. काय असणार आहे? जिथं तुम्हाला हॉर्स एअर दिसतंय ती काय असणार आहे? ऑब्जेक्ट व्हॅल्यू असणार आहे. आणि जिथून बघणार आहे ते काय असणार आहे? आय व्हॅल्यू. आय व्हॅल्यूला आय सीट खूप लहान आहे. जर तुम्ही इथं बघितलं खूपच लहान आहे बघा. ओके, आय व्हॅल्यू लीडच्या सहाय्याने मी काय केलं? ऑब्जेक्ट बायसेट केला. आता ऑब्जेक्ट बायसेट केल्यानंतर काय करायचंय हो? Ray Ray draw draw करायचे. रे ड्रॉ रे ड्रॉ रे करायचे ड्रॉ बघा. तर ते करायचं. करते का रे ड्रॉ? त्यांनी आधी ऑब्जेक्ट काय केला? बायसेट केलाय. बायसेट केल्यानंतर काय करायचंय? अशा प्रकारची रे ड्रॉ करायची. आता हे रे ड्रॉ केली. ओके, आता रे ड्रॉ करतेत ते, बरोबर आहे का? तर ह्या एजला काय म्हणायचो? Bevel. Bevel edge. एकदम बरोबर. अशा प्रकारे मी रे ड्रॉ केली ऑब्जेक्ट बायसेट केल्यानंतर. आता इथे मी रे ड्रॉ केल्यानंतर मी आधी काय करते? सगळे ऑब्जेक्ट एका स्टेशनवर मी सगळे ऑब्जेक्ट बायसेट करून रे ड्रॉ करून घेतो पहिल्यांदा. हा माझा सेकंड ऑब्जेक्ट आहे. सेकंड ऑब्जेक्ट मी काय करतोय? बायसेट करतोय विथ द हेल्प ऑफ ऍलिडेट. बायसेट केल्यानंतर काय केलं? मी रे ड्रॉ केली. सेकंड ऑब्जेक्ट मी बायसेट केलं. नंतर मी थर्ड ऑब्जेक्ट कडे गेलो. थर्ड ऑब्जेक्ट सुद्धा मी काय करतोय? ऍलिडेटच्या सहाय्याने बायसेट करतोय. बघा इथं जे दिसतंय तुम्हाला ते आय व्हॅन आहे, ज्याची स्लिप खूपच लहान आहे. नंतर मी पुढचा ऑब्जेक्ट म्हणजे मी ते रेंजिंग रॉड, आपण प्रॅक्टिकल मध्ये रेंजिंग रॉड ऍज अ ऑब्जेक्ट कन्सिडर करत असतो. ह्या ऑब्जेक्टला बघा, त्यांनी ह्या ऑब्जेक्टला बायसेट केलं. दिसतो सगळ्यांना हा रेंजिंग रॉड इथला? Yes, sir. Yes, sir. येस Yes, सर. त्याला sir. तो रेंजिंग रॉड त्यांनी कन्सिडर केला ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून, बरोबर का? त्याला त्यांनी बायसेट केलं. बायसेट केल्यानंतर काय केलं त्यांनी? रे ड्रॉ केली. आता हा ऑब्जेक्ट मला जर शीटवर लोकेट करायचा असेल तर काय करावं लागेल मला? हा ऑब्जेक्ट मला शीटवर लोकेट करायचा असेल तर Distance measure Distance करायचे. measure म्हणजे करायचं. हा डिस्टन्स म्हणजे ग्राउंडवरचं हे पी काय असेल, इथून ते इथल्या सेंटर पासून ते इथपर्यंत डिस्टन्स मला मेजर करावं लागेल. ते डिस्टन्स शीटवर बसणार नाही, त्यासाठी मला स्केलनुसार ते कन्वर्ट करावं लागेल आणि मला तो ऑब्जेक्ट शीटवर लोकेट करता येईल. ओके, तर अशा प्रकारे मी हा ऑब्जेक्ट बायसेट करून रे ड्रॉ केली आहे. ओके, त्यांनी पहिल्यांदा सगळे ऑब्जेक्ट, आता हा एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट काय करतात बघा, च्या सहाय्याने काय करते? बायसेट करून घेते. बायसेट करून घेतल्यानंतर रे ड्रॉ करते. अशा प्रकारे त्यांनी रे ड्रॉ केली. नंतर बघा आता नेक्स्ट ऑब्जेक्ट राहिलाय 5वा, म्हणजे 5 ऑब्जेक्ट घेतले त्यांनी. हा 5वा ऑब्जेक्ट त्यांनी बायसेट करून काय केलंय? रे ड्रॉ करून घेतलं. ओके, आता तुम्हाला इथं दिसलं. ओके, असं त्यांनी एक एक पॉईंट नुसार जरी गेले असते तरी चाललं असतं. म्हणजे कसं की ऑब्जेक्ट बायसेट केलं आणि नंतर तो लगेच लोकेट केला असता तरी जमलं असतं, किंवा
5 ऑब्जेक्ट पहिल्यांदा त्यांनी बायसेक्ट करून रेड ड्रॉ केले. आता नंतर ते काय करणार असतील बरं तो ऑब्जेक्ट लोकेट करण्यासाठी? ते डिस्टन्स मेजर करणार. त्या सेंटर पॉइंट पासून ते त्या ऑब्जेक्ट पर्यंत डिस्टन्स मेजर करणार, ते डिस्टन्स स्केलनुसार कन्वर्ट करणार आणि प्रत्येक ऑब्जेक्ट काय करून घेणार? लोकेट करून घेणार. ओके, 5 ऑब्जेक्ट आता काय करून घेतले त्यांनी? बायसेट करून रे ड्रॉ केले. नंतर बघा काय असणार आहे. आता हा तुमचा पॉइंट आहे. ओके, हा तुमचा कुठला पॉइंट आहे? सेंटर पॉइंट आहे, बरोबर आहे का? हा सेंटर पॉइंट त्यांनी शीटवर घेतलाय ऑलरेडी ऍज अ पी म्हणून, बरोबर आहे का? ऍज अ पी म्हणून हा ग्राउंडवरचा पी पॉइंट आहे आणि शीटवरचा स्मॉल पी आहे असं समजा. हा ग्राउंडवरचा कॅपिटल पी आहे आणि शीटवर आहे तो स्मॉल पी आहे. तर आता त्याला पहिलं ऑब्जेक्ट लोकेट करायचं आहे, पी ए. सपोज पी ए 5 ऑब्जेक्ट आहेत, त्यातला ए ऑब्जेक्ट आता त्यांना लोकेट करायचा आहे. तर ते काय करणार आहेत? पी टू ए हे ग्राउंडवरचं डिस्टन्स काय करणार आहेत? मेजर करणार आहेत विथ द हेल्प ऑफ टेप. विथ द हेल्प ऑफ टेप काय करते ते आता ग्राउंडवरचं डिस्टन्स मेजर करते, बरोबर आहे का? हा आहे तो तुमचा ए ऑब्जेक्ट आहे. नंतर हा पीबी ऑब्जेक्ट आहे. हा आहे तो पीबी ऑब्जेक्ट आहे. बघा इथं त्या जे डिस्टन्स आहे ते लगेच लिहून घ्यायचं इथं. नंतर पुढचा ऑब्जेक्ट सेम असंच करत करत सगळे ऑब्जेक्ट. हा आहे तो सी ऑब्जेक्ट आहे. ओके, अशा सहाय्याने तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचंय ग्राउंड पासून ते इथपर्यंत. ओके, विथ द हेल्प ऑफ हा माझ्यासाठी सी ऑब्जेक्ट आहे. आता हा मला सी ऑब्जेक्ट लोकेट करायचा ऑन शीट. तर तो कसा लोकेट करणार आहे मी? आधी त्याला बायसेट करून घेतलं, रे ड्रॉ करून घेतली, बरोबर. आता काय करणार मी? इथून ह्या सेंटर पासून, इन्स्ट्रुमेंटच्या सेंटर पासून ते त्या ऑब्जेक्ट पर्यंत डिस्टन्स मेजर करणार. सपोज ते 30 मीटर भरत असेल तर मी स्केलनुसार काय करणार आहे ते 30 सेंटीमीटर घेणार आणि हा सी ऑब्जेक्ट काय करणार? शीटवर लोकेट करणार. ओके, सी झाल्यानंतर पुढचा ऑब्जेक्ट डी. ओके, नोट डाऊन करून घ्यायचे सगळे रेडिंग. हा आहे तो डी ऑब्जेक्ट आहे ज्याचा ते डिस्टन्स मेजर करते. नंतरचा राहिलेला ऑब्जेक्ट कोणता आहे? ई ऑब्जेक्ट आहे. ओके, हा लास्ट ऑब्जेक्ट आहे आणि ई ऑब्जेक्ट. ओके, आहे ते स्केल नुसार कन्वर्ट करून घ्यायचंय आणि ते ऑब्जेक्ट काय करायचे? ऑन शीट लोकेट करून घ्यायचंय. हा पी ऑब्जेक्ट हा तुमचा ग्राउंडवरचा पॉइंट आहे. ओके, जसं जसं तुम्हाला डिस्टन्स मिळतंय ते डिस्टन्स काय करून घ्यायचंय? त्या लाईनवर टाकून घ्यायचंय आणि तो ऑब्जेक्ट लोकेट करायचा आहे. ओके, बघा त्यांनी कसे ते ऑब्जेक्ट लोकेट करत बसते. हा आहे तो ए ऑब्जेक्ट आहे. हा आहे तो बी ऑब्जेक्ट आहे. जरा फिटकट दिसतंय. दिसते का? जरा डायग्राम दिसते का बघा सगळ्यांना जरा थोडी. हो. येस सर. हा, तर हा पी ऑब्जेक्ट कुठला होता हो? हा पी ऑब्जेक्ट जो आहे तो कुठला पॉइंट आहे? सेंटर. सेंटर. सेंटर सेंटरचा पी पॉइंट. पॉइंट आहे. एकदम बरोबर, तो सेंटरचा पी पॉइंट आहे, बरोबर. नंतर हा ए पॉइंट आहे, म्हणजे हा ए ऑब्जेक्ट आहे. आता हा ए ऑब्जेक्ट कसा लोकेट केला? आधी त्यांनी काय केलं? पी वर ऍलिडेट ठेवला, बरोबर का? ऍलिडेटच्या सहाय्याने पहिल्यांदा तो ऑब्जेक्ट बायसेक्ट केला. तो ऑब्जेक्ट बायसेक्ट केल्यानंतर, ओके, तो ऑब्जेक्ट बायसेक्ट केल्यानंतर काय केलं त्यांनी? रे ड्रॉ केली. रे ड्रॉ केल्यानंतर काय केलं? पी पासून म्हणजे ग्राउंडवरचा पी ते तो ऑब्जेक्टचं डिस्टन्स मेजर केलं. ते डिस्टन्स 30 मीटर भरलं, बरोबर का? पण ते डिस्टन्स मी शीटवर लोकेट करू शकत नाही, त्यामुळे मी ते स्केलनुसार कन्वर्ट केलं आणि इथला ए ऑब्जेक्ट काय केला? लोकेट केला. नंतर पी वरून काय केलं त्यांनी? बी ऑब्जेक्टला बायसेट केलं. बायसेट केल्यानंतर रे ड्रॉ केली. रे ड्रॉ केल्यानंतर काय करायचंय आपल्याला? तो बी ऑब्जेक्ट काय करायचा आहे? ऑन शीट लोकेट करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागलं त्यांना?
ग्राउंडवरचं पी बी म्हणजे त्या ऑब्जेक्ट वरचं डिस्टन्स मेजर केलं, ते डिस्टन्स स्केलनुसार कन्वर्ट करून हा बी ऑब्जेक्ट लोकेट केला. नंतर त्यांनी पी वरून सी ऑब्जेक्टला बायसेट केला. सेम प्रोसिजर त्यांनी फॉलो केली. सी ऑब्जेक्ट बायसेट केल्यानंतर तो लोकेट करण्यासाठी त्यांनी रे ड्रॉ केली. रे ड्रॉ केल्यानंतर डिस्टन्स मेजर केलं ग्राउंडवरचं पी सी, ओके, सी पर्यंत, आणि ते डिस्टन्स कन्वर्ट करून सी डी आणि ई असे ऑब्जेक्ट काय केले, लोकेट केले. म्हणजे एका सिंगल स्टेशन वरून त्यांनी काय केले, नंबर ऑफ ऑब्जेक्ट लोकेट केले ऑन शीट. ओके, ह्याला काय म्हणायचं, कोणती मेथड म्हणायचं, रॅडिएशन मेथड. ओके, रॅडिएशन मेथड तुम्ही केव्हा युज करणार, एका सिंगल स्टेशन वरून तुम्हाला नंबर ऑफ ऑब्जेक्ट लोकेट करायचे असतील ऑन शीट. ओके, एका सिंगल स्टेशन वरून तुम्हाला नंबर ऑफ ऑब्जेक्ट लोकेट करायचे असतील तेव्हा तुम्ही कोणती मेथड युज करणार, radiation, रॅडिएशन मेथड युज करणार. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का बघा रॅडिएशन मेथड मध्ये? हा, बोला फास्ट. No. no sir, हो, बघा आपण तरी एकदा जाऊया प्रोसिजर नुसार. सपोज पी इज अ सिंगल स्टेशन ऑन द ऑब्जेक्ट, सिंगल स्टेशन ऑन द ग्राउंड फ्रॉम वेअर द ऑब्जेक्ट ए बी सी डी आर विजिबल. सपोज मी काय केलं, ग्राउंडवर गेलो, बरोबर का? ग्राउंडवर गेल्यानंतर मी एक पी हे स्टेशन, सिंगल स्टेशन सिलेक्ट केलं. इमॅजिन करा की मी ग्राउंडवर सगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन गेलोय आपण, आणि पहिल्यांदा काय केलं, सिंगल स्टेशन निवडलं मी ग्राउंडवर पी. ओके, आणि त्या पी पॉइंट वर काय केलं, मी इन्स्ट्रुमेंट सेट केलं. इन्स्ट्रुमेंट मी सेट केलं. सेट केल्यानंतर सगळं टेम्पररी ऍडजस्टमेंट करणार, बरोबर आहे का? आणि असं सेट केलं की त्यावरून तुम्हाला मी रेंजिंग रॉड ठेवले ए बी सी डी ई, जे 5 रेंजिंग रॉड ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून मी तिथे प्लेस केले, फिक्स केले. फिक्स केल्यानंतर मी माझं इन्स्ट्रुमेंट पी वर आहे सध्या, बरोबर. सपोज पी इज अ सिंगल स्टेशन ऑन द ग्राउंड फ्रॉम वेअर द ऑब्जेक्ट ए बी सी डी आर विजिबल. विजिबल असेल असा पॉइंट पी स्टेशन मी निवडलंय. द प्लेन टेबल इज अ सेटअप ओव्हर द स्टेशन पी. नंतर काय केलं, प्लेन टेबल पी वर मी सेट केला. ड्रॉइंग शीट इज फिक्स्ड ऑन द टेबल. परत प्लेन टेबल फिक्स केल्यानंतर ड्रॉइंग शीट मी ते त्यावर फिक्स केलं, विच इज देन लेवल अँड सेंटर, म्हणजे ऑल द टेम्पररी ऍडजस्टमेंट्स आर कॅरिड आउट. ओके, म्हणजे मी ग्राउंडवरचा पॉइंट शीट वर घेतला ऍज अ पी, स्मॉल पी. द नॉर्थ लाईन इज मार्क्ड ऑन द राईट हँड टॉप कॉर्नर ऑफ द शीट विथ द ट्रफ कंपास. ओके, विथ द, हे सगळ्या गोष्टी मी सगळ्या टेम्पररी ऍडजस्टमेंट जे आहेत ते लिहून घ्या फास्ट मध्ये. नंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे आपला, with the allied touching point P, the ranging rod at A, B, C, D are bisected and rays are drawn. म्हणजे जशी आपण आता प्रोसिजर बघितली व्हिडिओमध्ये, पी वर मी ऍलिडेट ठेवला. ओके, पी वर ऍलिडेट ठेवल्यानंतर मी सगळ्या ऑब्जेक्टला बायसेट करून रे ड्रॉ करून घेतली. पी वरून मी ऍलिडेट ठेवला, ए ऑब्जेक्टला बायसेट केलं, नंतर रे ड्रॉ केली. नंतर पी वर ऍलिडेट ठेवला, बी ऑब्जेक्टला बायसेट केलं, नंतर लगेच रे ड्रॉ करून घेतली. सेम सी ऑब्जेक्टला बायसेट करून रे ड्रॉ करून घेतली. सेम डी आणि सेम ई साठी सुद्धा. ओके, अशा प्रकारे मी काय केलं, प्रत्येक ऑब्जेक्टला बायसेट करून रे ड्रॉ करून घेतली. ओके, नंतर बघा, नंतर आता रे ड्रॉ करून घेतल्यानंतर काय आहे बघा, नेक्स्ट पॉइंट, bisect and the rays are drawn. The distance PA, PB, PC, PD and P are measured with the help of chain or tape and plotted to any suitable scale to obtain the points A, B, C, D, E representing the object of A, B, C, D. म्हणजे हे कॅपिटल A, B, C, D दिसते ते तुमचे ग्राउंड पॉइंट्स आहेत. ओके, जिथे तुम्ही रेंजिंग रॉड प्लेस केलाय, हे ए बी सी डी आहेत ते तुमचे ग्राउंड पॉइंट्स आहेत, बरोबर. मग तुम्ही काय केलं, ते बायसेट करून रे ड्रॉ केले. आता मला हा ए ऑब्जेक्ट शीट वर लोकेट करायचा, त्यासाठी काय केलं मी, ग्राउंडवरचा पी पॉइंट, सेम ग्राउंडवरचा ए पॉइंट, हे डिस्टन्स मेजर केलं विथ द हेल्प ऑफ टेप और चेन. नंतर ते डिस्टन्स मेजर केल्यानंतर ते स्केल नुसार कन्वर्ट करून इथं शीटवर मी काय केलं, स्मॉल ए लोकेट केला. नंतर ग्राउंडवरचा पी, ग्राउंडवरचा बी पॉइंट डिस्टन्स मेजर केलं विथ द हेल्प ऑफ चेन और टेप. नंतर हा बी पॉइंट कसा लोकेट केला, विथ सुटेबल स्केल. सेम सी डी ई हे पॉइंट मला काय करायचे, लोकेट करायचे. ओके, कुणाला काय यामध्ये शंका आहे का बघा?
समजले सगळ्यांना रेडिएशन मेथड? मी Yes, दोन sir. तीनदा रिपीट. ओके. हो सर. एकच मिनिट हा. ओके. मला सांगा आता इथे मी सिंगल स्टेशन होते, इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलंय का हो? नाही. Radiation method नाही केलं. नाही जर sir. मी इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं असतं तर मला काय करावं लागलं असतं? ओरिएंटेशन. एकदम बरोबर आहे. मला काय करायला लागलं असतं? ओरिएंटेशन करावं लागलं असतं. ओके. तर नेक्स्ट मेथड बघा, इंटरसेक्शन मेथड आहे. तर रेडिएशन मेथड मला समजलं की सिंगल स्टेशनवरून मला नंबर ऑफ ऑब्जेक्ट लोकेट करायचे असतील तर मी रेडिएशन मेथड यूज करणार. ओके. तर आता इंटरसेक्शन मेथड केव्हा यूज करायची? दिस मेथड इज सुटेबल फॉर लोकेटिंग द इनअसेसिबल पॉइंट्स. इनअसेसिबल म्हणजे अनेबल टू रीच. ज्या ऑब्जेक्ट पर्यंत मी पोहोचू शकत नाही असे ऑब्जेक्ट मला जर लोकेट करायचे असतील तर मी इंटरसेक्शन मेथड यूज करणार. दिस मेथड इज सुटेबल फॉर लोकेटिंग द इनअसेसिबल पॉइंट्स. तुम्हाला पेपरला आला होतं. ओके. लास्ट इयरला म्हणजे जी काय ऑनलाईन एक्झाम होती ऍडव्हान्स सर्वेची, त्यासाठी हा क्वेश्चन होता. दिस मेथड इज सुटेबल फॉर लोकेटिंग, म्हणजे इंटरसेक्शन मेथड इज सुटेबल फॉर लोकेटिंग डॅश डॅश पॉइंट्स. तर इनअसेसिबल हा महत्वाचा शब्द आहे. इनअसेसिबल मीन्स अनेबल टू रीच. ओके. तर असे पॉइंट की जे जिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, ते पॉइंट जर मला लोकेट करायचे असतील तर मी इंटरसेक्शन मेथड यूज करणार. तर असे कोणते पॉइंट्स आहेत? तर सपोज रिव्हर आहे. ओके. आणि रिव्हरच्या साईडचा पॉइंट म्हणजे पलीकडचा पॉइंट मला लोकेट करायचा आहे ऑन शीट. ओके. एक रिव्हर आहे आणि रिव्हरच्या पलीकडचा पॉइंट. ओके. बँक ऑफ रिव्हर चा पॉइंट मला, ओके, रिव्हरच्या पलीकडचा पॉइंट जर मला लोकेट करायचा असेल, मला तिथपर्यंत जाता येत नाहीये, मी तो पॉइंट मला लोकेट करायचा आहे सपोज, तर मी डिस्टन्स मेजर करू शकतो का हो? जसं आपण आता ग्राउंडवरचं डिस्टन्स मेजर करू शकतो. मला काय म्हणायचं समजतंय का बघा, की असे ऑब्जेक्ट ज्या ऑब्जेक्ट पर्यंत मी पोहोचू शकत नाही. तर तुम्हाला एक मी एक्झाम्पल दिलं की सपोज एक रिव्हर आहे. ओके. आणि त्या रिव्हरच्या पलीकडचा पॉइंट, तुम्ही अलीकडे आणि तो पलीकडे एक पॉइंट, आणि तो पॉइंट किंवा तो ऑब्जेक्ट आहे, तो मला ऑब्जेक्ट काय करायचा आहे? लोकेट करायचा. ओके. आता तुम्ही एखादा ऑब्जेक्ट लोकेट करण्यासाठी काय करता? आतापर्यंत काय केलं तुम्ही रेडिएशन मेथड मध्ये? ग्राउंडवरचं डिस्टन्स मेजर केलं. मेजर केलं. आता तुम्ही त्या नदीच्या अलीकडे आहे आणि तो ऑब्जेक्ट पलीकडे आहे, त्याचा डिस्टन्स मेजर करणं होईल का? नाही. नाही होणार. म्हणजे तो तुमच्यासाठी कसला पॉइंट झाला? इनअसेसिबल पॉइंट झाला. तो काय झाला? अनेबल टू रीच. तुम्ही जाऊ शकत नाही त्या पॉइंट पर्यंत. मग असे ऑब्जेक्ट मला ऑन शीट लोकेट करायचे. मग ते कसे करणार? तर त्यासाठी कोणती मेथड यूज करायची? इंटरसेक्शन मेथड यूज करायची. ओके. इंटरसेक्शन मेथड इज सुटेबल फॉर लोकेटिंग द इनअसेसिबल पॉइंट्स. ओके. तर हे लहान लहान गोष्टी जर तुमच्या ऑनलाईन पेपर झाले तर ते माइंड मध्ये मी सारखं रिव्हिजन काय घेतोय तुमची, की जेणेकरून जे पॉइंट्स आहेत ते तुमच्या वारंवार लक्षात राहावे. त्यामुळे मी रिव्हिजन करत असतो, जेणेकरून तुम्हाला परत यूज झाला पाहिजे ऑनलाईन एक्झाम झाली. तर आपण प्रोसिजर बघू आता. इथे तुम्हाला नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट दिसते बघा.
हे आहे ते स्पिरिट लेवल आहे फॉर लेवलिंग द इन्स्ट्रुमेंट. यू फॉर सेंटरिंग द इन्स्ट्रुमेंट. स्केल आहे. नंतर हे काय आहे, एलईडी फॉर बायसेक्टिंग द ऑब्जेक्ट. ओके, हा जो आहे दिसतोय तुम्हाला एलईडी फॉर बायसेक्टिंग द ऑब्जेक्ट. पेन्सिल आणि ट्रप कंपास फॉर Marking the north direction. Marking the north direction. या पेजच्या साहाय्याने आपण सेंटर जिथे तुमचा प्लंब ऑफ टच होतो ऍज अ सेंटर पॉइंट म्हणून आपण तो मार्क करतोय प्लगच्या साहाय्याने. हा ऑब्जेक्ट आहे. सपोज हा ऑब्जेक्ट मला काय करायचा आहे, ऑन शीट लोकेट करायचा आहे. तुम्हाला आता ऑब्जेक्ट दिसलाय, तो एकच ऑब्जेक्ट हा त्या ऑब्जेक्ट पर्यंत त्यांनी इमॅजिन केलं की इथं रिव्हर आहे. ओके, इमॅजिन करा की इथं रिव्हर आहे. ओके, आणि त्या रिव्हरच्या पलीकडचा जो पॉइंट आहे तो मला काय करायचा आहे, लोकेट करायचा आहे ऑन अ शीट. तर तो कसा करणार आहे, हा ए पॉइंट आहे आणि हा आहे तो बी पॉइंट आहे. ओके, ज्यांनी जिथे इन्स्ट्रुमेंट त्यांनी सेट केलंय ते ए स्टेशन आहे आणि हे आहे ते बी स्टेशन आहे. आणि तुम्हाला जो दाखवला होता तो ऑब्जेक्ट आहे. बघा, जिथे त्यांनी इन्स्ट्रुमेंट सेट केलंय ते ए स्टेशन आहे आणि जो ऑब्जेक्ट तुम्हाला लोकेट करायचा आहे तो म्हणजे इनअसेसिबल पॉइंट आहे. ओके, हा आहे तो तुमचा ऑब्जेक्ट आहे. ओके, हा आहे तो तुमचा ऑब्जेक्ट आहे म्हणजे इनअसेसिबल पॉइंट आहे. हा आहे तो तुमचा इनअसेसिबल पॉइंट आहे जिथे तुम्ही पोहोचू शकत नाही. सपोज इथं काय रिव्हर आहे किंवा काहीतरी असेल, असं समजा काहीतरी ऑब्स्टकल्स असतील जेणेकरून तुम्हाला ह्या ऑब्जेक्ट पर्यंत पोहोचता येत नाही, पण तो ऑब्जेक्ट मला लोकेट करायचा. त्यासाठी मी हा एक रेंजिंग रॉड ठेवलाय ऍज अ इनअसेसिबल पॉइंट. हा आहे तो हे जिथे तुम्ही इन्स्ट्रुमेंट सेट केलंय तो कोणता पॉइंट आहे, ए पॉइंट आहे. ओके, आणि म्हणजे ए स्टेशन आहे आणि दुसरं स्टेशन कोणतं आहे, बी स्टेशन. दुसरं स्टेशन कोणतं आहे, बी स्टेशन आहे. आता बघा प्रोसिजर, ए स्टेशन आहे जिथे तुम्ही इन्स्ट्रुमेंट सेट केलंय, ए स्टेशन. हे आहे ते बी स्टेशन आहे. तर ए स्टेशन वरून पहिल्यांदा प्रोसिजर स्टार्ट होते. त्यांनी काय करून घेतलं, पहिल्यांदा सेंटरिंग लेबलिंग. आता सांगत नाही बसणार कसं करणार आहे सेंटरिंग लेबलिंग. पहिल्यांदा त्यांनी सेंटरिंग लेवलिंग सगळ्या टेम्परेचर ऍडजस्टमेंट केल्या आणि ग्राउंड वरचा पॉईंट काय केला, शीट वर घेतला विथ द हेल्प ऑफ U4. ओके, स्प्लिट लेवलच्या सहाय्याने त्यांनी काय करणार आहेत, लेवलिंग करणार आहेत. लेवलिंग बबल सेंटरला नाही आला की अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचं. त्यांनी सगळ्या चारही साईडला ठेवून बघणार आहेत. बघा, प्रत्येक साईडला ते ठेवते, चेक करते आणि नसेल तर अशा प्रकारे हा प्लेन टेबल काय करायचा, ऍडजस्ट करायचा आहे. प्रत्येक साईडला ठेवून बबल सेंटरला आहे का नाही ते चेक करायचा. अशा प्रकारे त्यांनी नॉर्थ डायरेक्शन मार्क करून घेतली. ओके, नंतर ग्राउंड वरचा पॉइंट शीट वर घेतला विथ द हेल्प ऑफ U4. ओके, हा आहे तो U4. ओके, बरोबर आहे का, त्याला प्लंब ऑफ सस्पेंड असणार आहे, अटॅच असणार आहे. ग्राउंड वरचा पॉइंट शीट वर घेतला विथ द हेल्प ऑफ U4. आता नंतर काय करायचंय, AB. ओके, हे AB ए स्टेशन आहे आणि हे बी स्टेशन आहे. तर पहिल्यांदा काय केलं त्यांनी, ए वरून बी ऑब्जेक्टला बायसेक्ट केला आणि बायसेक्ट केल्यानंतर हा बी ऑब्जेक्ट मला लोकेट करायचा. बघा, हे ए बी स्टेशन आहे, हे आहे ते ए स्टेशन आहे आणि हे आहे ते बी स्टेशन आहे. तर ए वरून मी ह्या बी स्टेशनला बायसेक्ट केलं. ए वरून मी काय केलं, बी स्टेशनला बायसेक्ट केलं. तर हे बी स्टेशनला बायसेक्ट केल्यानंतर मी काय करणार, रे ड्रॉ करणार आहे आणि आता मला हा बी ऑब्जेक्ट
हा जो दिसतोय रेंजिंग रॉड हा बी ऑब्जेक्ट शीटवर लोकेट करायचा. तर लोकेट करण्यासाठी काय करावं लागेल मला, हे ग्राउंडवरचं जे ए बी आहे, ग्राउंडवरचं जे ए बी आहे ते डिस्टन्स मेजर करावं लागेल. ते डिस्टन्स मेजर करून हा बी ऑब्जेक्ट मला सुटेबल स्केलनुसार ह्या शीटवर लोकेट करावं लागेल. बघा मी काय केलंय बघा, पहिल्यांदा ए स्टेशनवरून काय केलं, बी ऑब्जेक्टला बायसेट केलं, बायसेट केल्यानंतर रे ड्रॉ केली. ओके, बायसेट केल्यानंतर रे ड्रॉ केली. तर रे ड्रॉ केल्यानंतर तो बी ऑब्जेक्ट कसा लोकेट करणार आहे, विथ द हेल्प ऑफ मेजर डिस्टन्स, ए बी डिस्टन्स, ग्राउंड डिस्टन्स. नंतर काय करायचंय, जो तुमचा इनअसेसिबल पॉइंट आहे, जो तुमचा इनअसेसिबल पॉइंट म्हणजे कोणता, इकडच्या बाजूला, हा हा इनअसेसिबल पॉइंट आहे, त्याला बायसेट करायचं. ओके, त्यांनी पहिल्यांदा बी ला बायसेट केलं, नंतर हा इनअसेसिबल पॉइंट त्याला बायसेट करून घेतलं आणि रे ड्रॉ केली. आता त्यांनी इनअसेसिबल पॉइंटला बायसेट केल्यानंतर तो लोकेट करू शकतात का सांगा बरं. त्यांनी नाही. नाही. नाही का करू शकत नाही. मध्ये ऑब्स्ट्रॅक्ट. एकदम बरोबर, मध्ये ऑब्स्टॅकल्स आहेत. बरोबर आहे का, मध्ये ऑब्स्टॅकल्स असल्यामुळे डिस्टन्स मेजरच करू शकत नाही. फक्त काय केलं त्यांनी, ए वरून त्या इनअसेसिबल पॉइंटला बायसेट करून रे ड्रॉ करून घेतले, बस. बघा, ए स्टेशनवरून त्यांनी बी ऑब्जेक्टला बायसेट केलं, रे ड्रॉ करून बी ऑब्जेक्ट लोकेट केला. ओके, ते झालं. परत त्याला त्यांनी ए वरून फक्त इनअसेसिबल पॉइंटला बायसेट करून घेतलं, बरोबर का, आणि रे ड्रॉ करून घेतली. इनअसेसिबल पॉइंट लोकेट करू केला नाही, कारण की तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आपण. आता नंतर आता एचे इन्स्ट्रुमेंट मी काय करतोय, बी वर शिफ्ट करतोय. ओके, एचे इन्स्ट्रुमेंट मी काय केलं, बी वर शिफ्ट केलं. आता बी वर शिफ्ट केल्यानंतर काय लक्षात आलं पाहिजे, टेम्पररी ऍडजस्टमेंट करणं, आणि म्हणजे स्मॉल बी हा जस्ट ओव्हर द कॅपिटल बी आला पाहिजे. स्मॉल बी हा जस्ट ओव्हर द कॅपिटल बी आला पाहिजे. अशा सहाय्याने त्यांनी बी वर इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं. बी वर इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केल्यानंतर आता बघा, एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलंय. ए वरून इन्स्ट्रुमेंट आता त्यांनी बी वर शिफ्ट केलंय, बरोबर आहे का. म्हणजे नंबर ऑफ स्टेशन किती झाले, नंबर ऑफ स्टेशन किती झाले, 3. 2. किती, 2. 2 झाले. नंबर ऑफ स्टेशन किती झाले, 2. म्हणजे एका ए वरून त्यांनी आता बी वर इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलंय. तर मला आता काय करावं लागेल बरं, इन्स्ट्रुमेंट शिफ्ट झालंय म्हटलं, टेम्पररी adjustment. ते तर आहेच, पण काय महत्वाची कोणती टेम्पररी ऍडजस्टमेंट करावं ओरिएंटेशन. ओरिएंटेशन. लागेल. एकदम बरोबर आहे. काय करावं लागेल, ओरिएंटेशन. जेव्हा मी इन्स्ट्रुमेंट एका स्टेशनवर दुसऱ्या स्टेशनवर प्लेस करतोय, जेव्हा जेव्हा मी इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करतोय, तर तुम्हाला काय करावं लागेल, तिथं ओरिएंटेशन हे टेम्पररी ऍडजस्टमेंट करावं लागेल. सेंटरिंग लेवलिंग तर करतोच आहे, महत्वाची कोणती, ओरिएंटेशन करावं लागेल. ओरिएंटेशन केव्हा करणार आहे आपण, एकापेक्षा जास्त स्टेशन असतील तेव्हा तुम्ही ओरिएंटेशन करणार. आता बी वर इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, ओरिएंटेशन करणार आहे. ओरिएंटेशन काय असणार आहे, ओरिएंटेशन बाय बॅक साइटिंग. म्हणजे काय करायचं इथं, नेमकं काय करायचं ओरिएंटेशन बाय बॅक साइटिंग म्हणजे, हा कोण सांगताय, ओरिएंटेशन बाय बॅक साइटिंग म्हणजे नेमकं काय करायचं, बोला. रे ड्रॉ करायची आणि डिस्टन्स मेजर करून. नाही नाही, ओरिएंटेशन बाय बॅक साइटिंगला सगळं टेम्पररी ऍडजस्टमेंट केल्या तुम्ही. काय करायचं ओरिएंटेशन बाय बॅक साइटिंगला, बोला बोला फास्ट. काय करायचंय, ए ला बायसेक्ट. ए ला बायसेक्ट करायचं. ए ला बायसेट करायचं.
म्हणजे तुम्ही जेव्हा इन्स्ट्रुमेंट बी ला शिफ्ट करताय, बी ला शिफ्ट केल्यानंतर टेम्पररी ऍडजस्टमेंट करा. ओरिएंटेशन बाय बॅक साइटिंग म्हणजे सगळ्या स्मॉल बी जस्ट फॉर द कॅपिटल बी आल्यानंतर फक्त काय करायचंय, बी वर ऍलिडेट ठेवायचं आणि रेंजिंग रॉड ऍट ए ला बायसेट करून घ्यायचं. ओके, बायसेट करून घेतल्यानंतर काय करणार आहे तुम्ही, बी वरून त्या इनअसेसिबल पॉइंटला बायसेट करून घेणार. ओके, तुम्ही ओरिएंटेशन बाय बॅक साइटिंग झालं की तो टेबल क्लॅम्प करा. टेबल क्लॅम्प केल्यानंतर काय करायचंय, बी वरून इनअसेसिबल पॉइंटला बायसेट करायचं. ओके, आणि जिथं तुमचा आता ए वरून पण तुम्ही इनअसेसिबल पॉइंटला बायसेट केलंय बरोबर, बी वरून पण केलंय, पण तो जिथं पॉइंट इंटरसेक्ट होतोय म्हणजे ए वरून तुम्ही इनअसेसिबल पॉइंटला बायसेट केलं, बायसेट केल्यानंतर रे ड्रॉ केली. नंतर बी वरून सुद्धा तुम्ही इनअसेसिबल पॉइंटला बायसेट केला आणि रे ड्रॉ केली बरोबर. मग तिथं कुठेतरी क्रॉस होणार आहेत आणि तो क्रॉस पॉइंट जो असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, इनअसेसिबल पॉइंट असणार. ओके, जिथून ए वरून तुम्ही इनअसेसिबल पॉइंटला बायसेट करून रे ड्रॉ केली, सेम बी वरून सुद्धा तुम्ही इनअसेसिबल पॉइंटला बायसेट करून रे ड्रॉ केली. त्या ए आणि बी ची जी काय रे असणार आहे, जिथे अटॅच होणार आहे, क्रॉस होणार आहे, तो तुमचा पॉइंट कोणता असणार आहे, इंटरसेक्शन पॉइंट असणार. बघा इथे दाखवले का नाही काय माहित नाही, ऑन पेपर दाखवायला पाहिजे होतं. ओके, असं बघा आपली मेन प्रोसिजर आहे तीच. ओके, हे ए स्टेशन आहे, सगळ्यांना डायग्राम दिसते का बघा. Yes, sir. येस सर. ओके, ग्राउंडवर तुम्ही काय केलंय बघा, ए स्टेशन आहे इथं, इथं आहे ते बी स्टेशन आहे आणि हा तुमचा बी म्हणजे काय असणार आहे, बी कसला पॉइंट आहे, Inaccessible. इनअसेसिबल पॉइंट आहे. म्हणजे इथं मध्ये रिव्हर आहे, तिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही. हा पी पॉइंट मला लोकेट करायचा. ओके, मग जेव्हा मला इनअसेसिबल पॉइंट लोकेट करायचे असतील तेव्हा कोणती मेथड युज करणार, Intersection. इंटरसेक्शन मेथड युज करणार. तर हा पी ऑब्जेक्ट मला लोकेट करण्यासाठी मी दोन पॉइंट घेतले, दोन स्टेशन पॉइंट घेतले, ए आणि बी. ओके, ए आणि बी दोन स्टेशन पॉइंट घेतल्यानंतर मी पहिल्यांदा काय करतोय, ए इन्स्ट्रुमेंटवर, ओके, ए स्टेशनवर काय करतोय, इन्स्ट्रुमेंट फिक्स करतोय. सगळ्या टेम्पररी ऍडजस्टमेंट करून घेणार, सेंटरिंग, लेवलिंग, मार्किंग द नॉट डायरेक्शन वगैरे. आता काय करणार आहे, मी ग्राउंडवरचा पॉईंट शीटवर घेतला विथ द हेल्प ऑफ यू फॉर. म्हणजे हा ग्राउंडवर ए होता, शीटवर मी स्मॉल ए घेतलं. आता नंतर स्मॉल ए घेतल्यानंतर ए वर काय ठेवणार आहे, ऍलिडेट ठेवणार आहे. ए वर काय ठेवणार आहे, ऍलिडेट ठेवणार आहे. ए वर ऍलिडेट ठेवल्यानंतर काय करतो मी, हा जो काय मला बी ऑब्जेक्ट दिसतोय, ह्या बी ऑब्जेक्टला काय करतोय मी, बायसेट करतोय. बायसेट केल्यानंतर काय करायला सांगितले सांगा फास्ट मध्ये, Ray draw. Ray रे draw ड्रॉ करा. केली. म्हणजे मी ए वर ऍलिडेट ठेवून बी ऑब्जेक्ट बायसेट केला, बायसेट केल्यानंतर मी रे ड्रॉ केली बरोबर. आता इथे रे ड्रॉ केल्यानंतर आता मला हा बी ऑब्जेक्ट लोकेट करायचा ऑन शीट, त्यासाठी काय करावं लागलं मला, Distance Distance. measure करा. Ground वरचं distance measure. म्हणजे ग्राउंडवरचं ए बी जे डिस्टन्स आहे ते मी काय केलं, मेजर केलं विथ द हेल्प ऑफ चेन ऑर टेप. हे डिस्टन्स, आता हे ए बी ग्राउंडवरचं डिस्टन्स शीटवर बसत नाही, त्यामुळे मी सुटेबल स्केल नुसार ते कन्वर्ट केलं आणि हा तुम्हाला जो बी पॉइंट दिसतोय स्मॉल बी, हा लोकेट केला. ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. येस सर. Yes, sir. Yes. ओके, नंतर आता माझा ऍलिडेट कुठल्या पॉइंटला आहे सध्या, ऍलिडेट कोणत्या पॉइंटला आहे, ऍलिडेट कुठल्या पॉइंटला आहे सध्या, A point. ए पॉइंट A point. बरोबर आहे का. आता तो पॉइंट ए पॉइंटलाच ठेवायचा, ऍलिडेट टचिंग विथ पॉइंट ए असा ठेवायचा. आणि नंतर काय करायचंय, हा ऑब्जेक्ट मला दिसतोय फक्त पोहोचू शकत नाही, ह्या इनअसेसिबल पॉइंटला काय करायचंय,
बायसेक्ट करून घ्यायचं. ए वर व्हॅलिडेट ठेवायचा आहे. हा पी ऑब्जेक्ट जो आहे त्या पी ऑब्जेक्टला पॉइंटला बायसेक्ट करून घ्यायचं. बायसेक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं, फक्त रे ड्रॉ करून घ्यायची. बायसेक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं, फक्त रे ड्रॉ करून घ्यायची. ओके, म्हणजे तुमच्या शीट मध्ये काय असणार आहे, अशा प्रकारचा कोन असणार आहे. ओके, अँगल असणार आहे. म्हणजे ए बी लाईन आणि एपी ची लाईन असे लाईन असणार. आता मला तुम्ही ए वरून पी ऑब्जेक्टला बायसेक्ट केलंय, पण आता मला पी ऑब्जेक्ट शीटवर लोकेट करता येईल का? नाही, कारण की मला हे डिस्टन्सच माहित नाही ना. बरोबर आहे का? आणि ते मेजर पण करू शकत नाही चेनवर टेपने. बरोबर, मग काय केलं मी आता, एचं इन्स्ट्रुमेंट आता बी वर शिफ्ट केलं. एचं इन्स्ट्रुमेंट काय केलं आता मी, बी वर शिफ्ट केलं. ओके, तर बी वर इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलंय, ए वरून बी वर शिफ्ट केलंय. आता इन्स्ट्रुमेंट जेव्हा शिफ्टिंग होती, एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जेव्हा मी जातोय, तेव्हा टेम्पररी ऍडजस्टमेंट मध्ये कोणती ऍडजस्टमेंट ऍड होते, ओरिएंटेशन ऍड होते. ओरिएंटेशनचे दोन मेथड्स आहेत, त्यातली एक मेथड आपण युज करतो ओरिएंटेशन बाय बॅक साईड. याचं इन्स्ट्रुमेंट मी बी वर शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यानंतर इन्स्ट्रुमेंट बी वर शिफ्ट केल्यानंतर सगळ्या टेम्पररी ऍडजस्टमेंट केल्या. अशा टेम्पररी ऍडजस्टमेंट केल्या की स्मॉल बी जस्ट ओव्हर द कॅपिटल बी आला पाहिजे. आता नंतर काय करणार आहे सांगा, आता काय करावं लागेल, ए ला बायसेक्ट. ए ला बायसेक्ट करावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, मला व्हॅलिडेट. आयलेड कुठं प्लेस करावं लागेल, ए बी लाईनला प्लेस करावं लागेल का बी ए लाईनला प्लेस करावं लागेल? BA. बी ए लाईनला BA. प्लेस करावं लागेल. व्हॅलिडेट घेतला अलॉंग द लाईन बी ए ला, तेव्हा ऑलरेडी एवढे ह्या लाईन आहेत ना तुमच्या सीटवर, ही आणि ही लाईन ए वर काढली, ती तिथं असणार पहिल्यांदा स्टार्टिंगला. मग काय करणार तुम्ही, सगळं टेम्पररी ऍडजस्टमेंट झाल्यानंतर व्हॅलिडेट घेणार, अलॉंग द लाईन बी ए ला प्लेस करणार. बी ए ला प्लेस केल्यानंतर जो तुम्हाला ए रेंजिंग डॉट दिसतोय त्याला बायसेक्ट करून घेणार. हे काय झालं, हे काय झालं, एला बायसेक्टिंग करणं म्हणजे हे काय झालं, ओरिएंटेशन बाय बॅक Orientation. साइडिंग. Orientation. ओके, ओरिएंटेशन बाय बॅक साइडिंग. व्हॅलिडेट घेतला, अलॉंग द लाईन बी ए ला ठेवला आणि ए रेंजिंग डॉटला बायसेक्ट करून घेतलं. ए ला बायसेक्ट करून झाला की टेबल काय करून घ्यायचा, लगेच क्लॅम्प करून घ्यायचं. क्लॅम्प करून घेतलं की बी वर व्हॅलिडेट ठेवायचा. ओके, बी वर व्हॅलिडेट ठेवायचा आणि पी जो रेंजिंग रॉड दिसतोय किंवा इनएसेसिबल पॉइंट दिसतोय त्या पॉइंटला काय करून घ्यायचं, बायसेक्ट करून घ्यायचं. ओके, बी वर व्हॅलिडेट ठेवला, पी इनएसेसिबल पॉइंटला ऑब्जेक्टला बायसेक्ट केलं. बायसेक्ट केल्यानंतर फक्त काय करून घ्यायचंय, रे ड्रॉ करून घ्यायचे. आणि जिथे तुमच्या ए ची आणि बी ची रे आहे, जिथे क्रॉस होते तो तुमचा काय असणार आहे, इनएसेसिबल पॉइंट असणार. ओके, अशा प्रकारे तुम्ही इनएसेसिबल पॉइंट लोकेट करू शकता विथ द हेल्प ऑफ इंटरसेक्शन मेथड. समजलं का? येस सर. येस सर. ओके, अजून सगळ्यांचा सिलेबस स्टार्ट झाला का? Yes, sir. Yes, sir. ओके, मला थोडं सांगा मॉस किती चालू झाला, पहिला चॅप्टर संपला का चालू आहे अजून? Last लास्ट point थोडं चालू. राहिलं सर. काय प्रॉब्लेम आहे का मॉस मध्ये? नो सर. No, sir. नो सर. ओके, बीसीओ अटेंडन्स टाकू नका, अजून सांगितलं नाही टाकायला. बीसीओ बीसीओचा काय प्रॉब्लेम आहे का? नो सर. ओके, नंतर हायवे No, sir. नो सर. नो सर. चॅप्टर चालू आहे अजून? सेकंड. Second चालू. सेकंड chapter. झालं. सेकंड चालू झाला. फर्स्ट चॅप्टरची टेस्ट घेतली सरांनी? नाही. नाही. sir. ओके, घ्यायला सांगतो. सिटी किती लेक्चर झाले सरांचे?
स्टार्ट केलं का सिलेबस तरी? केलाय सर. हो सर. काय प्रॉब्लेम सरांचा? नाही. नो सर. नो सर. ऍडव्हान्स सर्वेइंग No, sir. नो सर. No, sir. कुठल्याही सब्जेक्टचा काय प्रॉब्लेम आला की नक्की सांगा मला. आता सध्या तरी फर्स्ट चॅप्टर स्टार्ट आहे काही जणांचा, तरी मी एक आठवड्याने अजून एकदा फीडबॅक घेईन. चालेल, फक्त टेस्ट घ्यायला सांगा सर सगळ्यांना. आफ्टरनून नंतरचे लेक्चरच होत नाहीत कधी कधी. काय काय? आफ्टरनून चे लेक्चरच होत नाहीत, म्हणजे लंच ब्रेक नंतर जे लेक्चर आहेत ना आमचे ते होतच नाहीयेत. हो हो, जरा काय झालंय ते ऍडमिशन साठी जरा स्टाफला बोलवतात खाली, त्यामुळे राहते ते. पण पहिले तर घेतले जातील आणि शक्यतो मी 2 जे लेक्चर असते त्याच्या ऐवजी एक तर घ्यायला लावेल त्यांना सगळ्यांना. ऍडजस्ट करायला ओके एवढे एक सर. 2-3 दिवस फक्त ऍडमिशन होतं. चालेल, तुमचा रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये टाका आणि रिमूव्ह झाला तरी चालेल. थँक्यू. हॅलो सर. हा बोला. सर आम्ही प्रॅक्टिकल करायला कॉलेजवर आलं तर चालतंय का? प्रॅक्टिकल का? चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. पण केव्हा येणार तुम्ही? असं काय तर ग्रुपने वगैरे या कधी, मी सांगतो तेव्हा तर या. तुम्ही सांगा तेव्हा हा येतो. सांगतो तेव्हा या. ग्रुप काय करू, असं एक दिवसच ठरवू की ह्या सब्जेक्टला हा दिवस, ह्या सब्जेक्टला. सर वीक मधून 2 दिवस असे ठेवता का? चालेल चालेल, ठेवूया तसं काही. हा, एकदा असलं तरी चालेल सर वीक मध्ये. चालेल, म्हणजे एका वीक मध्ये एक जवळपास त्या सब्जेक्टचे बऱ्यापैकी तर प्रॅक्टिकल संपले पाहिजे करून. हा सर. चालेल.